This news is sponsored by अभ्युदय पाइल्स. महान्यूज 7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी रिंकू आणि महाराष्ट्र बुलेटिन मध्ये बघूयात महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि आपराधिक बातम्यांचा वेगवान आढावा. पण तत्पूर्वी बघूयात महत्त्वपूर्ण हेडलाईन्स. चोपड्यात उन्हापासून केळी वाचवण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांची धडपड. देशाला आर्थिक महासत्ता करण्यासाठी नरेंद्र मोदी कार्यशील. डॉक्टर सुभाष भामरे यांची प्रतिक्रिया. आणि आता वळूयात बातम्यांकडे. मान्सून पूर्व नाले सफाई व गटारी सफाई संदर्भात चोपडा नगर परिषदेच्या वतीनं आपत्ती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार चोपडा शहरातील नाले सफाई जेसीबीच्या सहाय्यानं गाळ व काटेरी झुडपे काढण्याचं काम सुरू आहे. तसेच रत्नावती नदी येथे सफाईचे काम देखील करण्यात येणार आहे व शहरातील गटारीमधील गाळ व कचरा सफाईचे काम वेगवान सुरू आहे. शहरामध्ये ज्या ठिकाणी गटारी सफाईचं काम सुरू आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष मुख्य अधिकारी राहुल पाटील, प्रवीण मराठे यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली आहे व नागरिक व्यापारी यांना गटारी व नाले या ठिकाणी कचरा व प्लास्टिक न टाकता नगरपालिकेच्या माध्यमातून घरोघरी घंटागाडी येत असते. तसेच मार्केटमध्ये दिवसातून 2 वेळा घंटागाडी फिरत असते. त्या गाडीमध्ये प्लास्टिक व कचरा टाकावा, प्लास्टिकचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे. ऐकूया ते काय बोलले. नगरपालिकेमार्फत संपूर्ण शहरामध्ये ज्या मोठ्या गटारी आहेत तर तिचं तळापासून सफाई करण्याचं काम आता सध्या सुरू आहे. तर काम आता आपण पाहू शकता. फक्त माझ्या नागरिकांना आणि व्यापारी असतील, आपले भाजी विक्रेते असतील, आपले मच्छी विक्रेते असतील, मटण विक्रेते असतील, त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी आता आपण पाहू शकता की नदीमध्ये आणि गटारीमध्ये प्लास्टिक हे जास्त प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे गटारी देखील तुंबतात आणि नदीमध्ये देखील नदीचा जो नॅचरल प्रवाह आहे त्याला अडथळा येतो. त्याच्यामुळे नागरिकांना आणि दुकानदारांना, व्यापाऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी प्लॅस्टिक कॅरीबॅगऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा आणि जो आपला कचरा आहे तो आपण गटारीत न लोटता फक्त घंटागाडीत टाकावा. आपली घंटागाडी हाऊस जाते, मार्केटमध्ये देखील आपली 2 वेळेस घंटागाडी जाते. आपण त्यात कचरा टाकावं जेणेकरून आपल्या गटारी तुंबणार नाही आणि जी आपली नदी आहे तिचं देखील सौंदर्य हे आपलं अबाधित राहील. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड केलेली आहे. केळीचे उत्पादन घेतले जाते. चोपडा तालुक्यात वर्षभर केळी लागवड केली जात असते. यावर्षी उन्हाचा पारा 42 अंशाच्या पार गेल्यानं मोठ्या प्रमाणावर तापमान वाढलं आहे. या तापमानापासून केळीचे पीक वाचवण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी धडपड करत आहे. घरात असलेल्या जुन्या साड्या, हिरवी नेट असे शेताच्या आजूबाजूला लावून गरम हवा केळीच्या बागेत जाऊ नये व त्यापासून नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. एवढी धडपड करून देखील केळीचे नुकसान होताना दिसत आहे. या लखलखत्या उन्हामुळे केळीची पान गळती सुरू आहे. तसेच केळीचे येणारी उत्पन्न त्याच्यामध्ये घट होणार आहे. एवढा खर्च करून केळी लागवड केली जाते, निगा राखली जाते. परंतु मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा वाढल्यानं केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. उन्हापासून 50-60 टाकतो, बांधाला नेट लावतो, साड्या लावतो आपण. पण एवढ्या टेम्परेचरमुळे सुद्धा त्यांचा सुद्धा काही उपयोग होत नाही. पण फारसा तरी बरं आहे बुवा, होतोय काय 50% उपयोग होतो बा त्यांचा. म्हणजे जे उष्ण हवा आहे ते मध्ये जात नाही, मध्ये नाही जात. परंतु जे वर टेम्परेचर आहे त्याच्यामुळे पानांवर परिणाम होतो. पानावर परिणाम होतो आणि केळी थांबून गेले आहेत. परत ते पोगे चिकटाय त्यांचे नाही, केळीच्या पाना गट आहेत, खाचे पानं गळायला लागून गेले. त्याच्यामुळे उत्पन्नावर काय परिणाम होईल? उत्पन्नावर फरक पडेल ना, कारण केळीचे नीस पहाड कंपोज होईल थोडीशी. जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच फरक पडेल. बरोबर बरोबर. बुलेटिन मध्ये सध्या वेळ झाली आहे थोडा विश्रांतीची. भेटूयात ब्रेक नंतर. महिला विकास स्वरोजगार बहुउद्देशीय संस्था नागपुर मेगा ट्रीट फेयर, जहां है 340 फीट बड़ा गेट, वो भी सेल्फी पॉइंट के साथ, हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क, फर्नीचर, डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी, फूड स्टॉल और सबके लिए ढेर सारी खुशियाँ ही खुशियाँ. तो देर मत कीजिए, पहुँच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की. बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर,
जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेअर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपूर। ब्रेक नंतर पुन्हा स्वागत। वळूयात उर्वरित बातम्यांकडे। लोकसभेची निवडणूक पार पडली असून मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळालाय। देशाला आर्थिक महासत्ता करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प सिद्धीस जात असल्याचे पाहायला मिळाले। तसेच 2014 आणि 2019 प्रमाणेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची लाट ही कायम असल्याचं 2024च्या निवडणुकीत देखील दिसून आले। यामुळे आपण नक्कीच विजयी होऊ असा विश्वास डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केलाय। ऐकूयात ते काय बोलले। मतदानाचा दिवस संपलेला आहे। साहजिकच सगळ्या कार्यकर्त्यांचं निकालाकडे लक्ष आहे, परंतु कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे। जनतेने जो संकल्प केलेला होता की मोठ्या प्रमाणात मतदान करून मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचे, तो संकल्प सिद्धीत जाताना दिसत आहे। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना आम्ही सगळेजण समाधानी आहोत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे मोठ्या प्रमाणात जनता आम्हाला निवडून देईल। आता मतदान पार पडलं आहे, निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, काय आपण नागरिकांना एकच आवाहन आहे, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वांगीण प्रगती केलेली आहे। आंतरराष्ट्रीय पटलावर भारताचं नाव एक मोठं झालेलं आहे, एक मोठा सन्मान वाढलेला आहे। भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून समोर येत आहे आणि 2014ला 10वा नंबर होता आर्थिक महासत्ता म्हणून, आता तो 5व्या नंबर आहे आणि मोदी साहेबांना तो 3ऱ्या नंबरवर न्यायची त्यांचा मानस आहे आणि म्हणून जनतेचे आभार मोदी साहेबांच्या या प्रयत्नाला साथ दिल्याबद्दल। शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी विविध विषयांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। पुणे शहरात घडलेल्या अपघात प्रकरणाविषयी ते बोलले की ज्या मुलाच्या गाडीने 2 जणांचा मृत्यू झाला त्या संदर्भात जनतेच्या मनात तीव्र भावना आणि संताप आहे। सरकारने यावर कठोर पावले उचलली आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो नाबालिग असला तरी संध्यान धरावे असे म्हणाले आहेत। तसेच बऱ्याच विषयांवर त्यांनी चर्चा केली आहेत। ऐकूयात। पण आम्ही करतोय, नवीन काही बोलत नाही, तो फक्त ऍक्टिंग करून सांगतोय। आणि हा नियम सर्वांना लागू आहे। न्याय व्यवस्थेने दिलेला निर्णय सुद्धा आम्ही काही वेळा त्याला आक्षेप घ्यायचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही बोललोय, श्रीमंत घरचा मस्तवाल पोरगा जर लोकांना चिरडत असेल, सर्वसामान्याच्या जीवाची पर्वा करत नसेल, तर त्याची कठोर कारवाई ही त्याच्यावर झाली पाहिजे। कोणी त्याला पिझ्झा चारला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। पैशाची मस्तीच्या जोरावर जर लोकांना चिरडत असेल तर तो मॅच्युअर्ड नाही असं म्हणणं हे सुद्धा चुकीचं आहे। वयाचा दाखला देऊन जर एखाद्याने खून केलं तर त्याला माफी देणं हे कायद्यात बसत नाही। अल्पवयीन म्हणायचं, लोकांच्या अंगावर गाड्या घालायच्या, ही कोणती पद्धत आहे? लहान आहे, अल्पवयीन आहे, गाडी कसा चालवत होतास तू? पोर्श गाडीची किंमत किती माहिती? आणि अशी गाडी जर आपला बाप मुलाच्या हातात देतोय आणि तोही दारू पिऊन गाडी चालवतोय, हे कोण सहन करणार आहे? म्हणून अशा ह्या मस्तवान लोकांना एक सजा झाली पाहिजे। जेलचे तुकडे यांनी तोडले पाहिजे। यांना जेलची जागा हीच यांचं खरं स्थान आहे। म्हणून यावर कोणीही त्यांची साईड घेणार नाही। न्याय हे ज्यांचा जीव गेलाय त्यांच्या कुटुंबियाला हा मिळालाच पाहिजे, ही भूमिकेमध्ये सरकार आहे। म्हणून वाटेल ते होईल, परंतु या गुन्हेगारावर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही अशी आमची ठाम समजूत आहे। त्या सर्व चौकशाचा भाग आहे, आता त्याला चौकशा होऊ द्या। याच्यामध्ये कुणी डिले केलाय, कोणी त्याला सहकार्य केलंय, कोण पोलीस स्टेशनला गेलं होतं, कोण त्याला सोडायला मदत करत होतं, त्याचा बाप असा पळत का होता, या सर्व गोष्टीचा खुलासे पोलीस चौकशीच्या अंती आपल्याला दिसून येतील। सर्वच गोष्टीवर आज भाष्य करणे योग्य नाही। पोलीस कमिशनर त्यांचं काम करतायत, त्यांना एखादा दिवसाचा आणखी जरी वेळ लागला
तर त्यामध्ये सर्व गोष्ट ही सर्व जनतेसमोर येणार आहे. म्हणून निश्चित राहा, सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये पुणे शहरात घडलेल्या अपघात प्रकरणाविषयी ते बोलले. ते पुढे म्हणाले की आमचे जे आमदार आहेत सुनील टिंगरे ताबडतोब त्या घटनास्थळी पोहोचले, त्याकरिता त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं का संबंधित आरोपीला मदत करा. मुलाच्या पालकांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे, त्यांना शोधून काढलेलं आहे. त्यामुळे झालेला अपघात दुर्दैवी घटना आहे. देशातील सगळी जनता या घटनेबाबत संवेदनशील आहे. तसेच वडट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऐकूया ते काय बोलले. हे पहा, शेंगा सकट टरपलं खाणाऱ्यांना असं बोलण्याचा अधिकार नाही. मुद्दा हा आहे की लोकप्रतिनिधीचं त्याच्या मतदारसंघामध्ये जर एखादा अपघात झाला, त्याची माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी धाव घेणं हे उलट सकारात्मकतेनं घेतलं पाहिजे. आता तो ॲक्सिडेंट करणारा एका बड्या बापाचा पैसेवाल्याचा मुलगा होता. त्यांनी जो निर्घुणपणे एक प्रकारे दारू पिऊन गाडी चालवली, याच्या संदर्भात त्या संबंधित लोकप्रतिनिधीला माहीत असण्याचं काही कारण आहे का? आपल्याला सर्वांना सुद्धा मीडियामधून ही सगळी माहिती मिळाली. ताबडतोब उलट आणि आमचे आमदार जे आहेत सुनील टिंगरे हे ताबडतोब त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले. उलट त्याच्याकरता त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी असं काही सांगितलं का की संबंधित त्या आरोपीला मदत करा? त्यांनी काही न्यायाधीशांना जाऊन सांगितलं का की याला लगेचच जामीन देऊन टाका? त्यामुळं आरोप करताना विचारपूर्वक केला पाहिजे. पोलिसांनी जी काही कलमं लावली या विषयाच्या संदर्भात जी सर्वात कठोरात कठोर कलमं जी आहेत ती आपल्या मीडियामध्ये बातमी समजण्याच्या अगोदर ती कलमं लावली गेली होती. उलट न्यायालयानं जे बाल हक्क न्यायालयानं जो काही जामीन दिला आणि जे हास्यास्पद स्वरूपाच्या ज्या काही अटीशर्ती घातल्या त्याच्या संदर्भात रिव्हिजन ॲप्लिकेशनसुद्धा राज्य सरकारच्या वतीनं पोलिसांच्या वतीनं त्या ठिकाणी दाखल केलं जातं आहे. त्याच्या मुलाच्या पालकांना देखील अरेस्ट करण्यात आलेली आहे. शोधून काढलं त्यांना 2 दिवसात. त्यामुळं ॲक्सिडेंट एखादा झालेला जो आहे ती दुर्दैवी घटना आहे. निश्चितपणे या बाबतीमध्ये महाराष्ट्रातली नव्हे संपूर्ण देशातली जनता संवेदनशील आहे. गरीब असो अगर श्रीमंत असो त्याला एकसारखा न्याय मिळाला पाहिजे, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. एक लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये मायनर्स यांच्याकरता वेगळा कायदा आहे आणि त्याच्याकरता वेगळं न्यायालय देखील आहे. 18 वर्ष पूर्ण नसलेल्या जे कोणी असतात, मुलगा असो मुलगी असो, त्यांना आपण बाल हक्क न्यायालयामध्ये ज्यावेळेला ते एखादा अपराध करतात किंवा त्यांच्या हातून एखादा अपराध घडतो, गुन्हा घडतो, त्यावेळेला त्या न्यायालयाच्या पुढं त्यांना उभं केलं जातं. अपराधाचं स्वरूप कितीही गंभीर असलं तरी तो बाल अपराधी म्हणून तो कन्सिडर आपल्या कायद्याच्या भाषेत केला जातो. दुर्दैवानं त्याचा फायदा या अशा गुन्हेगारांना मिळतो आणि यापूर्वी देखील अशा पद्धतीचा लहान वय असल्याचा फायदा काही अट्टल गुन्हेगारांना देखील झालेला आहे. त्यामुळं याच्या संदर्भामध्ये कायदेशीर पातळीवर त्याच्या कायद्यामध्ये संशोधन होण्याची सुद्धा आवश्यकता आहे. हे देखील या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि संबंधित जो मायनर आहे त्याला फक्त 4 महिने कमी होते 18 वर्ष पूर्ण व्हायला. त्यामुळं अशा जो काही ग्रे पिरियड आहे 6 महिन्यापेक्षा जर कमी जास्त असेल तर त्या ठिकाणी त्याला मायनर न समजता त्याला आपण ॲडल्ट समजून त्याच्यावरची कारवाई केली पाहिजे. याच्या बाबतीतला आमचा प्रस्ताव आहे, तशी मागणी देखील आहे. आमची सुद्धा तीच मागणी आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठल्याही स्तरावर कुठल्याही पातळीवर जर पोलीस यंत्रणेकडून कुठलाही हलगर्जीपणा झाला असेल किंवा जाणीवपूर्वक आरोपीला मदत करण्याच्या करता खालच्या अधिकाऱ्यापासून खालच्या कर्मचाऱ्यापासून वरिष्ठ स्तरापर्यंत कुणी मदत जर केली असेल तर त्याला ताबडतोब तशा कर्मचाऱ्याला निलंबित केलं पाहिजे. त्याची पोलीस दलातून हकालपट्टी केली पाहिजे. ही देखील आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मागणी राहील. त्याच्या बाबतीमध्ये आवश्यकता असेल तर या प्रकरणाची वेगळ्यानं पोलिसांमधून कुणी या ठिकाणी त्या संबंधित आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न केला का याची गृहमंत्र्यांनी चौकशी करता एक वेगळी समिती देखील त्या ठिकाणी नेमावी अशी आमची मागणी. एक लक्षात घ्या, हा कायदेशीर क्लिष्टतेचा विषय आहे. 304 आणि 304A याच्या बाबतीमध्ये पुण्याच्या कमिशनरांनी व्यवस्थित प्रेस घेतलेली आहे. काल राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्या बाबतीमध्ये सविस्तर प्रेस घेऊन त्या बाबतीतली माहिती दिलेली आहे. आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीमध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर संबंधित त्या ड्रायव्हरला देखील अशाच पद्धतीनं एका दिवसात त्याला जामीन झालेला होता. त्यामुळे ह्या अपघात न्यायालय आणि या संदर्भातल्या काही गोष्टी ज्या आहेत
ह्या आपण संशोधन करण्याची आवश्यकता आहे. माणसाचा जीव एखाद्यानं खून केला तर त्याला वेगळे कायदे आहेत आणि एखादा ॲक्सिडेंट मेला तर ॲक्सिडेंटमध्ये जर त्याच्यामध्ये एखादा मयत झाला तर त्याच्याकरता वेगळे कायदे आहेत आणि त्याच्यामुळं कायद्यातल्या पळवाटीचा फायदा जो आहे. महाराष्ट्र बुलेटिनमध्ये सध्या वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा महान्यूज7. नमस्कार. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall. और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ. For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinobha Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100.